या विचारमंचावर भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित आदरणीय चेतनदादा आहिरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांना मी सर्व विचारवंतांना विनंती करेल की आपण सर्वांना आपली भूमिका मांडायची आहे, पण आपण वेळेअभावी आपण 5 मिनिटात आपलं करावं. धन्यवाद. धन्यवाद. सर्व महापुरुषांना वंदन करतो. सन्माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, यूथ आयकॉन आदरणीय सुजातादा आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि सन्माननीय विचारपीठ सर्वांना सविनय जय भीम. कसं काय मुंबई? खरं तर मी एकच मिनिटात हे करतो. या मुंबईमध्ये अनेक पक्ष आहेत, त्या अनेक पक्षांचे अनेक नेते आहेत. कुठे धर्मांमध्ये भांडणं लावणारा पक्ष आहे, कुठे भाषामध्ये वाद लावणारे पक्ष आहेत, परंतु एक नेते आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर, जे राष्ट्रप्रेम शिकवतात, ते संविधान प्रति प्रेम शिकवतात. हे आज आपल्याला शिवाजी पार्कात दिसत आहे. या संविधान सन्मान महासभेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना बाळासाहेबांना ऐकायचं आहे. त्यामुळे मी माझा वेळ सुद्धा तिथे राखीव ठेवतो आणि तुमच्या सर्वांचं मुंबईमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मी इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद चेतन दादा. अगदी थोडक्या शब्दात आपण आपली भूमिका मांडली. यानंतर मी विचार मंचावर आपली भूमिका मांडण्यासाठी आमंत्रित करते आदरणीय यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. धन्यवाद. आजच्या या संविधान सन्मान महासभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव साहेब, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज या शिवाजी पार्क मैदानामध्ये दुसऱ्यांदा संविधान सन्मान सोहळा आपण या ठिकाणी जमवलेला आहे. देशात सगळ्यात पहिल्यांदा 2023 साली बाळासाहेबांच्या संकल्पनेतून याच मैदानामध्ये संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलं. देशातीलच नव्हे तर जगभरातील अनेकांनी, संविधान विरोधकांनीही आणि संविधान प्रेमींनी सुद्धा विचारलं की हा नेमका प्रकार काय आहे. सगळ्यांना उत्सुकता होती. 2023 मध्ये दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 तारखेलाच 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेमध्ये जे शेवटचं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये आगामी काळातील लोकशाही समोरील जे धोके सांगितले आणि त्यावरील उपाय सांगितले, देशाला जे एक दिशादर्शन केलेलं, एक मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचं आत्मरण व्हावं आणि संविधानकर्त्यांचा आणि संविधानाचा सन्मान व्हावा. तो सन्मान पुढच्या पिढ्यांमध्ये रुजावा, ती भावना पुढच्या पिढ्यांमध्ये रुजावी आणि संविधानकर्त्यांना अभिप्रेत असलेलं लोकशाही हे आपलं जीवनमूल्य व्हावं, यासाठीचा एक प्रयत्न म्हणजे आजची ही संविधान सन्मान सभा आहे. आता हे करत असताना आपल्याला वास्तवाचं भान ठेवावं लागेल. आज संविधानाचा सन्मान करण्यासाठी लाखोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मात्र त्याच क्षणाला संविधानाचा अपमान करणारे लाखो लोक सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना दुसरा आपल्याला दिसत आहेत. संविधानाच्या बद्दल एक विखार, एक विषारी प्रचार करणारी यंत्रणा सुद्धा या देशात राबताना आपल्याला दिसते. या यंत्रणेच्या बाबतीत मी म्हणतो, यांना काय निर्माण करायचं आहे तर यांना देशातल्या नागरिकांना शेख चिल्ली बनवायचं आहे. तथागत गौतम बुद्ध सांगून गेले की कोणी सांगितलंय, एखाद्या पुस्तकात लिहिलंय, कोणी मोठ्या माणसाने म्हटलंय किंवा मी सांगितलंय म्हणून मानू नका. तपासा, पहा, विचार करा आणि पटलं तर स्वीकारा.
म्हणजे काय तर स्वतःची बुद्धी चालवा. पण सध्या जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये एक निर्बुद्ध समाज निर्माण करण्यासाठीची यंत्रणा या ठिकाणी राबताना दिसते. मी शेख चिल्लीचा उल्लेख केला. शेख चिल्लीची गोष्ट काय सांगते आपल्याला? ज्या फांदीवर तो शेख चिल्ली बसलेला असतो तीच फांदी कापायचं काम तो करतो आणि अंतिमतः खाली पडतो. तुमच्या माझ्यासारख्याला शीतलताई साठेने गाण्यात सांगितलं आपल्याला की संविधानाने काय दिलंय तर या देशाचं मालक बनवलंय. मग ज्या संविधानानं तुम्हाला या देशाचं मालक बनवलंय, तुमचे हक्क अधिकार प्रदान केलेत आणि जर अन्याय झाला तर भांडण्यासाठीच एक तरतूद करून ठेवलेली आहे. त्या संविधानाच्या आधारावर आपण लढाई लढून न्याय मागू शकतो, न्याय मिळवू शकतो. हे आता सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात आपण बघितलंय. त्याच संविधानाच्या विरोधामध्ये माथी भडकवली जात आहेत. मोठ्या प्रमाणात महिलांना संविधानाच्या विरोधात गरळ ओकायला लावली जाते. ज्या महिलांना चूल आणि मूलच्या पलीकडे अधिकार नव्हता, जो अधिकार संविधानाने दिलाय ते संविधान नाकारायला लावलं जाते. मग आता अशा वेळेला तुमच्या माझ्यासारख्या संविधानप्रेमी जनतेची एक खूप मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी आहे की हा जो एक व्हायरस संविधान विरोधाचा एक धार्मिक द्वेषाचा पसरलेला आहे त्याच्यावर उपचार करावा लागणार आहे. संविधान विरोधी असलेल्या जनतेसोबत संवाद साधावा लागणार आहे. त्यांना या रोगापासून मुक्त करावं लागणार आहे. आपल्याला रुग्ण मारायचा नाही, रोगी मारायचा नाहीये, त्याला वाचवायचंय. पण त्याच्या डोक्यात असलेलं संविधान विरोधाचं जे जहर आहे, विष आहे, ते आपल्याला बाहेर काढायचंय. त्यासाठी संविधान समजून घ्यावं लागेल. त्याबद्दल आपल्याला समाजात जाऊन आपल्याला प्रबोधन करावं लागेल आणि संविधानाच्या बाजूने जनतेला उभा करावं लागेल. बाबासाहेबांचे भीमसैनिक म्हणून, बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून हे कार्य तुमचं आणि माझं सर्वात आधी महत्वाचं आणि प्राधान्याचं राहिलं पाहिजे. त्यासाठी या सगळ्या पुढील कार्यकाळासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण समाजात जाऊन संविधानाबद्दलची जागृती करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.